रात्री मला ना टाईम नाही भेटला. टाईम म्हणजे होता पण जेवण वगैरे बनवत होती मी, त्याच्यामुळे ना मला आणि पोरांना पण खाऊ घालायचं होता आणि त्याचा पण होमवर्क घ्यायचा होता त्याच्यामुळे. आणि हे व्हिडिओ जे येते ना तुम्हाला मंगळवारचा आहे, आज आहे गुरुवार आणि मी शक्यतो टाकू शकली नाही. म्हणजे सगळं घरातले घाई म्हणजे कामं वगैरे असतात ना, त्याच्यामुळे मी थोडासा हे झालं मला. आणि इथे ना मी ना सगळं वाटून म्हणजे कोथिंबीर आणि ते सगळं मिरची पावडर आपला घरगुती मसाला सगळं घालून वाटली होती एका ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर वांगेला त्याच्यात भरली. आणि एक खरं गोष्ट बोलू तर ह्याच्यातनं मी मीठ घालायला विसरली, त्याच्यानंतर मीठ घातली आहे मी. आणि इथे तेल वगैरे घातले आणि पहिले वांगे भाजून घेतले. वांगे भाजायचे टायमाला ना तुम्ही लगेच पाणी नको घाला, गरम पाणी घाला. गरम पाणीने लय चवदार लागते भाजी, लय मस्त लागते. तुम्ही करून बघा. तुम्ही लय लोक करतात असं, तुम्ही पण जे बघतात तुम्ही पण करत असेल असं. पण ही भाजी मी सासूकडून शिकली आहे. आणि इथे मी कढीपत्ता टाकली. मला ना खूप प्रचंड आवडते कढीपत्ता त्याच्यामुळे. आणि मी इथे वांगे भाजायला घातले. म्हणजे हे ना असं करा ना, वांगे ना असं टाकून द्यायचं आणि 2 मिनटासाठी ना परतून घ्यायचं. का म्हणजे ना असं परतून म्हणजे परतायचं नाही, असं झाकून ठेवायचं. तर म्हणजे ते जे वांगे आहे ना ते तेलामध्ये ना हे ऑब्झर्व होतात बोलतात ना तसं होतं आहे. आणि मसाले पण. त्याच्यानंतर मी ना एक बटाटा कापून घातले त्याच्यावर. म्हणजे थोडासा बटाटा असलं की थोडा पोरांना पण खायला हे होतात. पोरं काही वांगे खात नाही, तर त्यांना मी काय करते बटाटे थोडासा त्यांना देते, तर ते मस्त खातात. देते म्हणजे मीच भरवते त्यांना, पण बटाटे मिक्स थोडासा चपातीमध्ये लावून दिले तर ते मस्त खातात चांगलं. आणि इथे मी झालं होतं मला. आणि गरम पाणी टाकायचं होतं. मी काय गरम पाणी बाजूला लवकर ठेवली नव्हती, त्यानंतर ठेवली आहे मी. आणि इथे ना झाकून ठेवली पहिले थोडा 2 मिनटं मसाला का म्हणजे तेलामध्ये थोडंसं ना चांगलं हे होणार. त्याच्यामुळे ना मी 2 मिनटं त्याला असंच तेलामध्ये झाकून ठेवले. त्याच्यानंतर काढले, गरम पाणी ठेवली होती तिथे, तर ते गरम पाणी टाकले त्याच्यात. लय चवदार भाजी झाली होती. आणि वांग्याची भाजी बोलले तर भाकरी संगतीच खायचं. मग खरोखर बोलते, चपाती पण काय लोक खातात, पण भाकरी पण काय लोक खातात. आम्ही तर भाकरीच खातो. आणि चपाती जर टिफिनमध्ये असली आणि वांग्याची भाजी जर टिफिनमध्ये जायचं असलं कामावर, तर तेव्हा चपाती करून देते. का म्हणजे भाकरी ना कडक होऊन जाते आणि चपाती थोडा मऊसल असते ना, तर टिफिनमध्ये चपातीच बरी असते. का म्हणजे असं थकलेला दुपारी भूक लागले की असं कोरडा ठीक बरं नाही वाटत ना, त्याच्यामुळे भाकरीच ते रात्रीच ठीक लागते आम्हाला, तर आम्ही रात्रीच करतो. आणि इथे ना मी भाजी वगैरे सगळं झालं ना माझा, तर इथे मी देवपूजा करायला आली होती संध्याकाळची. 7:30 वाजले होते, माझा टाईम झाला होता मला त्याच्यामुळे. ते हातपाय धुवून आणि कपडे जे दिसतात ना त्याला इग्नोर करा, किती साफ करा ना असंच होते. पोरांचा काय आमचा पण तसंच होते. का म्हणजे ना माझ्याकडे ना अलमारी नाही आहे ना, त्याच्यामध्ये ना थोडासा दिक्कत आहे कपड्याची. चालते तरी मॅनेज असतो, ते तर अलमारीसारखाच आहे. पण पोरांचा कपडा कसं पोरं काढत राहतात घालत राहतात. आणि माझी पोरगीला तर लई शौक आहे बाबा कपडे घालायचे. तर त्याच्यामुळे ना ते लघवी वगैरे करतात ना, तर त्यांना बोलले ना आणा कपडा तिथून, तर ते एक काढायचं सोडून सगळे पाडतात खाली, असं करतात. त्याच्यामुळे असं होते ते कपडेचा गोंधळ. आणि त्याच्या वरतीच मी देवारा केला आहे. म्हणजे मला देवघर नाही आहे, तर ती मी इथेच केले, तर मला बरं पडते तिथे पूजा वगैरे करायला, असं काही नाही. आणि खाली तर पोरांचे कपडे आमचे तर साईडला आहे, तर पोरांचे कपडेला काय होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथेच देवपूजा करतो आणि इथेच बाजूला हे केले. आणि संध्याकाळची आरती मला तर कंपल्सरी दिवबत्ती लावायची गरजेचंच आहे, लावायचं असतो. असं म्हणजे महिन्यामध्ये राहिले तर मी नाही करत देवपूजा 8 दिवस. आणि असं साधापुधा आपले राहिले तर मी करते आपला मस्तपैका संध्याकाळ सकाळी जसं होते तसं पूजा करते मी. असं जरुरी नाही आहे की सगळंच लई ह्याच्यामध्ये पूजा करायचं. आपल्याची जसं पूजा होते वैसं तसंच करावं लागतं.
आणि मी तसंच करते, मी जास्त काही ओव्हर नाही करत ते पूजामध्ये. काय काय लोक लई काय दाखवतात, पण आपलं हाय तसलंच दाखवायला ते बरं पडतंय मला. आणि ते खरं गोष्टी आहे. कशाला एक व्हिडिओ काढायला सगळं हे करायचं असं काय नाही. आपण जो रेग्युलर आहे ना माझा, मी तेच दाखवते. आणि मी जे करते, जे रेग्युलर करते तेच आहे माझा. लई शॉर्ट पण हे करत नाही मी. का म्हणजे ना मला माहिती आहे सगळ्यांना सगळं दाखवायला पाहिजे काय आम्ही करतात. म्हणजे फटाफट करून दिले तर काय होणार आहे. आता हे सगळं करायला पण मला 1 ते 1.5 तास लागला आहे. पण हे व्हिडिओ येते एक 10 आणि 15 मिनटाचा व्हिडिओ येते तुम्हाला, खरं सांगा. तरी पण व्हिडिओ फास्टच करायला लागतं 2-3 मिनिटचा. आणि हे इथे सगळं मी ना भाकरी टाकत होती. जे आहे ते दाखवायला काही हर्ज नाही आहे. आणि आपल्याला जर आपण करतात एखादी काम तर मेहनतीने करू आणि सगळ्यांना दाखवू पण आपण कसं करतो. तर मी कसं करते, मी तर सगळ्यांनाच दाखवते. इथे सगळ्यांनाच माहिती आहे. आत्तापर्यंत मी जे व्हिडिओ सगळं सोडले, माझं काही काट नाही राहत. जेवढं मी लेंदी नाही व्हायचं म्हणून मी थोडासा काटकूट करते व्हिडिओमध्ये, पण मी जास्त नाही करत. का म्हणजे माझं जे आहे ते आहे. किचनमध्ये जे काम आपण जसं करतो तसं दाखवायला पाहिजेच आपल्याला. आणि सगळे असंच करत असेल. आणि ते शॉर्ट्स वगैरेमध्ये मला काटकूट करायचा एवढा आवडत पण नाही आणि एवढं टाईम पण नाही आहे. जसं माझ्याशी ॲडिट होते मी तसंच ॲडिट करते. आणि तुम्हाला जर आवडत असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढे तर तुम्हाला सगळं बघायला भेटणारच. आता गणपती येणार आहे, रक्षाबंधन आहे. आता उद्या शुक्रवारी हे आहे, वरलक्ष्मी पूजा आहे. लय भारी. मी तर नाही करत, आमच्या घरी तर कधी केले नाही आहे वरलक्ष्मी पूजा. पण ह्यावेळेस मी पूजा वगैरे वरलक्ष्मी म्हणजे आंटी करते, तर तुम्हाला मी नक्की दाखवणार आंटी कसं करते. मी त्यांना विचारणार, जर व्हिडिओ काढत दिली तर मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे वरलक्ष्मी पूजा कसं करतात आणि कसं बसवतात ते लक्ष्मीला आणि कसं त्यांचं हे सगळं करतात. आमची जी ओनर आहे ना ते करते. आणि मी पण थोडंफार आपल्या घरात करणारच आहे पूजापाठ वगैरे. म्हणजे आपलं जे रेग्युलर पूजा असतो तसंच करणार आहे, पण थोडा साडी वगैरे घालून चांगलं पूजापाठ करणार आहे. आणि इथे ना मी पीठ मळत होते आणि माझे ज्वारीच्या पिठातनं मी गरम पाणीनीच करते. काही लोकांना थंड पाणीने खातात. जे त्यांच्या अगर पीठ चिकट राहिला ना तर थंड पाणीने होते. पण माझा पीठ ना चिकट आहे पण एवढं नाही आहे जेवढं मी बोलणार. हे ना पीठ माझं ना सफेद ज्वारी बोलतात ना ते आहे, पाणी ज्वारी नाही आहे, सफेद ज्वारीच आहे. तर त्याच्यामुळे मला लागते. मी ह्याच्यात तांदूळ घातले किती म्हणजे 5 जर हे पेलेन जो पेला दिसतो ना ते पेलेने जर मी ज्वारी घेतली ना तर ते 1 पेला मी तांदूळ घेऊन दळण करून आणली आहे मी. तर तसंच मला आवडते भाकरी खायला. आणि चटणी वगैरे काय असली, ठेचे वगैरे काय असलं ना तर लय भारी लागते भाकरी खायला. तुम्हाला पण चांगला वाटत असेल ना, खायला पण लय भारी वाटत असेल. लय लोक खातात भाकरी, असं काही नाही. आम्ही तर दररोज. आणि आमचे माहेरी गेले तर भाकरीच भेटणार आहे, कोणाला गहूचं पीठ नाही भेटणार तुम्हाला बघायला आमच्या घरी. आणि ह्यांच्याकडे आमचे हजबंडकडे गेले तर तिथे ते मराठी आहे ना तर ते खातात, मराठी लोक खातात मला माहिती आहे. आणि मी तसं पण मी दुसरी झाली तर आमच्याकडे ज्वारी जास्त खातात. आणि इथे मी भाकरी सगळं बनवत होती. तुम्हाला माझी भाकरी कसं वाटते मला नक्की सांगा. मला लय आवडते भाकरी टाकायला. जेवढं चपाती आवडत नाही तर एवढं ना मला भाकरी बोलले ना तर मस्त आहे. मला भाकरी बोलले ना लवकर होत्या. 10 मिनटात बोलले तर भाकरी होऊन जाते. किती भाकरी? आमची 4च भाकरी असते. 2 त्यांची, माझी 1 आणि माझी गोलूची 1. गोलू म्हणजे माझा पोरगा आहे मोठा, त्याची मोठा म्हणजे छोटाच आहे 4 वर्षाचा, पण त्याची 1 भाकरी असते. पोरगी तर खात नाही, 2 वर्षाची आहे ती, त्याला भातच भरवायला लागतं. तर इथे भाकरी मी बनवत होती. माझी भाकरी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा मला. खरं बोलते मी ती मला भाकरी लय आवडते. अगर जर माझे शब्दाला म्हणजे जी मी मराठी बोलते ना, अगर काय पण थोडा चुकी झाली असेल ना तर मॅनेज करा.
म्हणजे अरे मला पण मराठी मी पण शिकते थोडा थोडा, एवढं काय सुधरत नाही मला मराठी बोलायचं. मी लग्न करून आले त्याच्यानंतरच बोलायला लागले मी मराठी. त्याच्या आधी मी मराठी नाही बोलायची, मला एवढं जमत नाही मराठी बोलायचं. तुम्हाला कळणारच माझे आवाज नाही की अरे हां इथं ह्याला मराठीमधलं सुधरत नाही. खरोखर नाही सुधरत मला कधी कधी. हां पण घरात भांडण करायला त्यांच्याशी सुधरते. हां त्यांच्याशी हे करायसाठी मला बरोबर मराठी जबाब देते मी. पण असं बोलणं ज्यांना नवीन नवीन आता मोबाईलमध्ये आता ऑडिओ देणं आता ह्याच्यामध्ये का ना तर मी अटकते. आणि कोणाशी बाहेरची लोकांचं पण बोलायला ना तर तरी पण मी अटकते. असं काही नाही आहे मला प्रॉपर येत नाही तरी शिकते मी. अरे मराठी लँग्वेज काही हे नाही आहे, चांगलंच आहे. शिकणं लवकर लवकर शिकतात लोक. तर मी पण लवकरच शिकले, मला काय टाईम नाही लागला आहे. पण मध्ये जे वर्ड्स असतात ना तुमचे हेवी ते वर्ड्स थोडासा कन्फ्यूज होऊन जातं माझा. मी बोलू की नको बोलू असं होतं आहे माझा. आणि काही नाही, बघत राहावं माझी भाकरी कशी होते. आणि भाकरी एक्सपर्ट आहे मी, पण चपाती एक्सपर्ट नाही आहे. आणि पुरणपोळी एक्सपर्ट आहे माझा, पण चपाती नाही एक्सपर्ट आहे. असं झालं आहे माझा. लई लोकांना असं जे पहिले लोक म्हणजे मी चपाती पण करते ना तर मी भाकरी जेवढी आता केली आहे ना तेवढंच चपाती मोठी करते. का म्हणजे ती एवढीशी चपाती करून काय खेळत बसायचे तिथे किचनमध्ये. एक तर एवढं गरम लागत होतं ना, मी खरोखर बोलू ना किचनमध्ये पावसाचा वेळ आहे, आता पावसाचा टाईम आहे आणि एवढं गरम लागते, असं लागते की उन्हाळा आला. खरोखर तुम्हाला पण असंच वाटत असेल किचनमध्ये गेले की. तर माझा पण किचन असं दरवाजा आणि किचन एकच आहे. हवा तर पास होत राहतं, लेकिन तरी पण गॅस चालू असतं ना, आपण सगळं जेवण वगैरे बनवत असतो तर ते गरम होते. आणि मला लई होते का म्हणजे मी चाय लई पिते ना त्याच्यामुळे मला होते असं वाटते. मी चाय जे जास्त पितात ना त्याची संगती होतच. तुम्ही लोक पण चाय पित असेल. चाय लवर कोण आहे मला नक्की सांगा. मी तर लई जास्त आहे चाय लवर. खरोखर मला चाय अगर सकाळी संध्याकाळी नाही भेटलं ना तर मला लई असं होते ना, बेचैन होते. त्याच्यामुळे मी चाय पिऊनच सकाळी पण चाय पिऊन सगळं काम करते आणि संध्याकाळी पण पहिले चाय घेते, नंतर सुरुवात करते सगळं जेवण बनवायचं, सगळं कामं करायचे. म्हणजे थोडं प्रोटीन भेटते जी अंगाला की हां ताकद असं बोलतात ना. ते पिणारे लोकांना कसं एक घूट पिल्ले तर ताकद भेटते, तसं माझा पण आहे. लत लागलेली आहे ते चायची. खरोखर सांगते मला लई लत लागली काय पहिल्यापासूनच आहे. नाही भेटलं तर लई असं कसं तरी होते, असं वाटते पिल्ले नाही तेच फिरत राहतं डोक्यात, का पिल्ली नाही मी असं. आणि पहिले ना पाहुणी मी ना जायची नाही, मला चाय बरोबर भेटणार नाही म्हणून. माझा चायचा ग्लास ना लई मोठा राहायचा. आणि इथे बघा मी पूर्ण गरमनीनं पूर्ण भाप झाला होता. एवढं गरमीमध्ये हे झाली होती ना मी जेवण खाली बनवायला, भाकरी बनवायला, फक्त भाकरी 4च भाकरी टाकल्या, जास्त नाही भाकरी टाकली 4च. आणि 4 भाकरीमध्ये एवढं धुंदळू झाली होती, मी भिजली होती. तरी किचन आहे, आता काय करणार आहे, आता सगळं करायला लागतं. लहान मुलं आहे, सगळं इथून तिथून बघायला लागतं. ते TV बघत होते माझे पोरं तिथे आतमध्ये आणि ते मी जेवण बनवत होती. ते भात फ्राय करत होते आणि सगळं मला घासायचं होतं. भांडी एवढी निघाली होती ना तर तुम्हाला काय सांगू मी भांडीचा बाबा. सकाळची भांडी पण होती, दुपारची भांडी होती, दुपारची भांडी पण होती. आणि ते हे पण होता, काय बोलतात, किचन पण साफ करायचं होता. लय राडा झाला होता. खाली वांग्याची भाजी, भात फ्राय केली होती आणि भाकरी टाकली होती. एवढं झाला होता माझा. पण भांडी जास्त होती त्या दिवशी. भांडी जास्त कशाला होती बोलू तर दुपारचा पण होता थोडा. दुपारी मी डाळ भात बनवली होती ना तर त्याचा पण भांडी होता. तर मी बोलली होती संध्याकाळी घासते, तर संध्याकाळी बोलली की नाही आता जेवण बनवूनच घासते. तर मी ना एकदम जेवण बनवूनच भांड्या घासले.
तुम्ही बोलणार किती घाणेरडी राहते ना. अरे मी घाणेरडी राहत नाही, तुम्ही विचार करू नका. पण मी काय बोलते ना, घडी घडी ते बेसिंगमध्ये घासण्यापेक्षा एकदमच घासावं भांडी, असं माझे म्हणणं असतो. तर त्याच्यामुळे मी काय केली, आणि तुम्हाला थोडासा अंदाज दिसत असेल तर मी ना तिथलं लाईट जो चार्जिंगवाली बल्ब आहे ना आमचा, तर ते मी बंद केले. का म्हणजे ना ते बल्बने ना मला लय गरम वाटत होता. ते समोरच समोर आहे ना, आणि लाईटीने जास्त गरम होते, तर त्याच्यामुळे मी बंद करून टाकले ते. आणि इथे मी किचन अर्धं पुसून घेतले. नंतर ना मी गॅस वगैरे धुवून घेतली आपला पटापटा. गॅस ना नक्की धुते मी संध्याकाळी आणि सकाळी पण 2 टाईम नक्की होतो मला. जर गॅस नाही धुतले ना असं वाटते किचन धुतलेच नाही आणि साफ केलेच नाही, ते बरं नाही वाटत मला. काम करावं तर पूर्ण काम करावं, नाही तर त्याला हात पण नाही लावायचा, माझा असंच असतो. तर त्याच्यामुळे मी पहिले गॅस घासून घेतली आणि त्याच्यानंतर मी भांडी घासले. कसं घातली तुम्हाला दिसणारच आहे, कसं फटाफट भांडी घासले. आणि त्या टायमाला ना पोरगेला पण जेवात घालायचं होता. का म्हणजे कशाला घालायचं होतं मी तुम्हाला सांगते. जर त्याचे पप्पा आले ना, त्याचे पप्पाचे यायचा टाईम 8:30ला येतात, ते 8:45ला येतात. तर ते कसं ना, पोरगा माझा ना त्यांना बघून ना लय हे नाटके करतो, लय नाटके म्हणजे लय. जेवायला बसवले ना तर त्यांना बघून रडणार. म्हणजे तो त्याला बोलायचा असं असतो, लाड येतं ना बापाला बघून. जसं कामावरून येतात आणि पोरं कसं पळतात, ते असं पळायचं पण असतो त्यांचा. पण खायच्या टायमाला पण बापाला बघून लय लाड येते, लय रडणं येते, पोटात दुखते त्यांचं काय दुखायला लागतं मला समजत नाही त्या टायमाला. त्याच्यामुळे ना त्याला ते काय बोलतात, मी येण्याच्या आधी ह्याला खायला घालतो, त्याच्यानंतर काही कर. तर त्याच्यामुळे ना मला ना त्याला खाऊ पण घालायचं, ते पण येणार होते. टाईम झाला होता आणि म्हणजे एक 8:30 वाजायला म्हणजे एक 10 मिनटं होता. त्यामुळे मी बोलले पहिलं फटाफट भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर ना मी त्याला खाऊ घालते. तुमचे पण मुलं असंच करतात का मला नक्की सांगा. माझे तर मुलं लई नखरेबाज आहे बाबा. बाप आला ना तर त्यांचा नखराच चालू असतो. खरोखर बोलते मी, खरं गोष्टी आहे. माझा तर रोजचाच असतो. तुमचा काय असतो मला नक्की सांगा. त्याच्यामुळे मी लई लवकर जेवण घालते त्यांना. म्हणजे 7:30, 8, 8:30, 8च्या आधी, 8:30च्या आधी त्यांना खाऊ घातले ना, तर मग मी बोलते चला फक्त माझा पोरगा खाऊ खाल्ला ना तर बस होते. पोरगी ना खाते, माझ्यामधून पण बसून खाते, त्याचे पप्पामध्ये पण खाते. नाहीतर तिला भूक लागलं तर ती खाते, ती मागून खाते. पण माझा पोरगा असा नाही आहे. माझा पोरगा लई बाबा. तुमचे पण असंच आहे का पोरं मला नक्की सांगा. आणि इथे ना माझा ना नळ ना म्हणजे मला ना लई परेशान करतोय. तुमचं पण असं असेल तर नक्की असला नळला बेसिंगमध्ये कधीच नको घाला तुम्ही. मी खरं गोष्ट सांगते, पूर्ण भिजली होती मी, माहिती आहे का तुम्हाला. हे नळला लई बेकार आहे. चालू करायला गेले तर फसकन होते आणि ते पूर्ण भिजून जाते माणूस. आणि मला ना खरोखर ना मी ना ऑनलाईन आता मागवले, आता बघूया ते नळ कसा असतो त्याच्यामुळे. आणि इथे ना मी भांडी घासत होते, ते भांडी घासून झालं होतं आणि हे जाळीमध्ये धुवून घालायचं होतं. लय भांडे होते, तुम्ही बघा भांडी किती होते. खरोखर बोलते मला भांडी लई एवढं एक दिवस असं कंटाळा येतं ना भांडीला बघून. असं बोलणं असं लागतंय ना फेकून देऊ का सगळं. पण आपल्यालाच काम येते आणि आपणच असे माणूस आहे बायका की काय दिसलं की घ्यायचंच. भांडी चांगली दिसली तर घ्यायचीच. पण मी एवढं माझ्याकडे भांडी आहे नाही, थोडाफार माझ्यापुरती आहे. असं एवढं बनवून खाण्यापुरती एक्स्ट्रा भांडी नाही आहे माझ्याकडे. जेवढं आहे तेवढं आहे का म्हणजे घ्यायची आहे सगळं भांड्या वगैरे. आता हळूहळू एक 2 घेत राहू. एकदम तर कधी होणार नाही. एकदम घ्यायनंच काय काम असलं पाहिजे ना, एकदम घ्यायचं असलं तर. आता हाय ते मॅनेज करून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि इथे ना मी सगळं घासून वगैरे धुवून वगैरे घेतली होती आणि किचन साफ करून घेतली पूर्ण चांगलं. आणि ते जे कचरा दिसते ना तुम्हाला टपामध्ये, आणि ते टप ना मी त्याच्यासाठीच केले. म्हणजे आपण कांदे वगैरे कापतात, लसूण वगैरे सोलतात, तर घडी डस्टबिनकडे पळायचं. ते कशाला असं करायचं. म्हणून मी काय केलं ना, एक ते सपरेटगा ठेवले. म्हणजे
काय पण असलं कचरा वगैरे आपलं जे सोलतात आपण किचनवर मिरचीची दांड्या वगैरे असतात, लसूणचे साल्टं असतात, कांद्याचे साल्टं असतात, असं काय पण असलं ना तर त्याच्यामध्ये आपण घालू शकतो. पेपर्स वगैरे कधी लागते आपल्याला तर ते पेपर ना मी ना जे टोपली होती ना माझी भाकरीची टोपली ते टोपलीमधून काढले होते आणि दुसरा पेपर घातले मी तर ते काढली होती आणि ती फेकायचं होतं मला तर मी फेकून आली. म्हणजे एकदमच डस्टबिनमध्ये जाते कारण डेंजर आपल्याला घडी डस्टबिनकडे पळायचं आणि त्याला हात लावायची काय गरजच पडत नाही त्याच्यामुळे. आणि इथे माझं झालं होतं सगळं कामं वगैरे किचन वगैरे साफ करून माझा फेस आणि मला थोबडा बघा माझा किती पसीना झाली होती मी. तरी काही नाही. हजबंड येऊन काय बोलतात माहिती आहे का तुम्हाला, हां काय असतं कामच काय असतं तुम्हाला, काहीच नसतो असं. हे सगळं झालं होतं माझं काम. आणि इथे अभ्यास घ्यायचा होता. हे बघा त्यांचे तोंडात ते पोरग्याचे तोंडात जेवण माझे बघितलं. त्याला खाऊ घातली होती मी. खाऊ घालण्याचे नंतर मी नंतर बोलली त्याला होमवर्क करून घेते. त्याचे पप्पा आले नव्हते तोपर्यंत तर मी बोलली त्याला ही सतवत होती तर त्याचा अभ्यास घेऊ. त्याच्यामुळे मी त्याचा अभ्यास घेत होती आणि त्याला अभ्यास दिले होते. आणि आता नर्सरीमध्ये त्याचं तरी पण त्याला लिहायला लागतं, सगळं करायला लागतं. एवढं छोटूसा आहे पण एवढा अभ्यास देतात ना त्याला काय सांगायचं तुम्हाला खरोखर. आणि त्याला अभ्यास पण करतो तो चांगला बसून करतो. आणि त्याला ना बसायला होत नव्हता आणि मला करवायला जमत नव्हता एक साईडला तर त्याला फिरवली मी आणि बोलली असं फिर. तर नंतरला तो ह्या साईडला फिरून नंतर त्याला लिवायला लावली. आणि मी जसं पण दिसते तेव्हा इग्नोर करा. तेव्हा मी काम करून आले होते किचनमधून सगळं आणि त्याला भरवली होती. भरून नंतर सगळं झालं ना त्याच्यानंतर माझं काम नंतर बसली होती थोडा निवांत. बोलू आता होमवर्क करून घेते ह्याचा आणि त्याच्यानंतर मी निवांत बसते. तर मी निवांत बसायच्या वेळेस ते आले आणि आले त्याच्यानंतर त्यांना जेवण घातले सगळं केली. त्याला टाईम झाला होता सगळं मला करायला 9:30 वाजले होते. 9:30-10 वाजतात मला एवढं तर. आणि तुम्हाला पण करता असंच होत असेल. जे पण मुलं आहे त्यांना तर असंच होत असेल. जे पण स्कूलला जातात त्यांचा होमवर्क बघा, त्यांचं सगळं बघा, त्याचं सगळं करा आणि एवढं सतवतात ना मुलं खरोखर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे असं रेग्युलर व्हिडिओ येत राहील. तुम्हाला वेगळं बघायला भेटेल. जर सणसुद्धी सण असले ना तर वेगळं काय पण तुम्हाला जर भेटणारच तुम्हाला बघायला. आणि इथेच एंड करते मी व्हिडिओचा. जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.